नमस्कार मित्रांनो, तुमचे माझ्या चॅनलवर सहर्ष स्वागत करीत आहे। मित्रांनो, मी आहे तुमचा मित्र यल्लप्पा महादेव वाघमारे। मित्रांनो, हा व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक करून शेअर करा, त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे असेच नवीन नवीन माहितीचे व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील। चला तर मित्रांनो, आपण अभ्यास करूया। द बेस्ट ETF CPSE ETF। ETF म्हणजे एक्सचेंज ट्रेडेड फंड। ETF हा म्युच्युअल फंडचा एक प्रकार आहे। या ETF फंडाचे ऑनलाईन खरेदी विक्री होते, जसे शेअर मार्केटमधील शेअर कंपन्यांचे खरेदी विक्री होते त्याप्रमाणेच ETF म्युच्युअल फंडाचे खरेदी विक्री ऑनलाईन होते। पहा मित्रांनो, कॅटेगरी ETFs फंड हाऊस निप्पॉन इंडिया म्युच्युअल फंड, NAV म्हणजे नेट ॲसेट व्हॅल्यू, म्हणजे या ETF फंडाचे एका युनिटची किंमत रुपये 98.1861, 1.29% आज म्हणजे 20 सप्टेंबर रोजी वाढ झालेली आहे। ॲज ऑन 20 सप्टेंबर 2024, तर ही किंमत 20 सप्टेंबर 2024 ची आहे। फंड साईज म्हणजे लोकांनी एवढा पैसा या फंडामध्ये गुंतवलेले आहे, 46,098.89 करोड रुपये। कॅटेगरीमध्ये 4.37%, 4.37% ऑफ इन्व्हेस्टमेंट इन कॅटेगरी। एक्सपेन्स रेशो म्हणजे हा फंड मॅनेज करण्यासाठी खर्च 0.7%, कॅटेगरी 0.48%, कॅटेगरी ॲव्हरेज इथे 0.7% आहे। रिस्क व्हेरी हाय। रिटर्न्स NAV नेट ॲसेट व्हॅल्यू ॲज ऑन 20 सप्टेंबर 2024, 20 सप्टेंबर 2024 रोजी या दिवसाच्या या किमती आहेत। हा पहिला कॉलम पेरियड इन्व्हेस्टेड फॉर म्हणजे कालावधी, हा दुसरा कॉलम ₹10,000 इन्व्हेस्टेड ऑन, 10,000 रुपये गुंतवल्यास तिचे लेटेस्ट व्हॅल्यू या कॉलममध्ये आहे। ॲब्सोल्यूट रिटर्न्स म्हणजे प्रत्येक वर्षी मिळणारे प्रत्यक्ष रिटर्न्स परतावा, ॲन्युलाइज रिटर्न्स वार्षिक परतावा, कॅटेगरी ॲव्हरेज म्हणजे ETF या कॅटेगरी ॲव्हरेज या कॉलममध्ये देण्यात आलेले आहे। रँक विदिन कॅटेगरी त्यांची रँक इथे दिलेली आहे। जर आपण 1 वर्षापूर्वी 10,000 रुपये इन्व्हेस्टमेंट केले असते तर त्याचे झाले असते 18,518.40। ॲब्सोल्यूट रिटर्न 85.18%, ॲन्युलाइज रिटर्न 84.87%, कॅटेगरी ॲव्हरेज 29.42%, रँक तिसरी 422 पैकी। जर आपण 10,000 रुपये 2 वर्षापूर्वी गुंतवले असते तर ते झाले असते आज 26,125.10 रुपये। ॲब्सोल्यूट रिटर्न्स 161.25%, ॲन्युलाइज रिटर्न 61.53%, कॅटेगरी ॲव्हरेज 23.70%, रँक विदिन कॅटेगरी सेकंड फ्रॉम 281। आपण 10,000 रुपये जर 3 वर्षापूर्वी गुंतवली असेल तर त्याची किंमत होईल
35,862.90 रुपये म्हणजे 258.63%. ॲन्युलाइज रिटर्न 53.01%. कॅटेगरी ॲव्हरेज 15.82%. रँक विदिन कॅटेगरी 2 आउट ऑफ 180. आपण जर 10,000 रुपये 5 वर्षापूर्वी इन्व्हेस्टमेंट केली असती तर त्याची किंमत झाली असती 41,567. ॲब्सोल्यूट रिटर्न 315.68%. ॲन्युलाइज रिटर्न 32.93%. ॲन्युलाइज रिटर्न 32.93%. कॅटेगरी ॲव्हरेज 18.83%. कॅटेगरी विदिन रँक विदिन कॅटेगरी 5 in 120. आपण जर 10,000 रुपये 10 वर्षापूर्वी इन्व्हेस्टमेंट केली असते तर त्याची झाले असते 39,536.30 रुपये. ॲब्सोल्यूट रिटर्न 295.36%. ॲन्युलाइज रिटर्न 14.72%. कॅटेगरी ॲव्हरेज 13.23%. रँक 17 आउट ऑफ 69. सिन्स इन्सेप्शन म्हणजे हा फंड सुरू झाला 28 मार्च 2014 तेव्हापासून. तर या दिवशी 28 मार्च 2014 या दिवशी 10,000 रुपये जर इन्व्हेस्टमेंट केली असती तर त्याचे झाले असते 56,265.80 रुपये म्हणजेच 462.66%. ॲन्युलाइज रिटर्न 17.90%. कॅटेगरी ॲव्हरेज 15.56%. रँक 91 among 325. SIP रिटर्न्स. सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. SIP म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. रिटर्न्स NAV नेट ॲसेट व्हॅल्यू ॲज ऑन 20th September 2024 20 सप्टेंबर 2024 रोजी या दिवसाच्या या किमती आहेत. पहिला जो कॉलम आहे पेरेड इन्व्हेस्टेड फॉर. दुसरा कॉलम ₹1,000 SIP स्टार्टेड ऑन. दरमहा 1,000 रुपये SIP आहे. त्याचे रूपांतर इन्व्हेस्टमेंट्स इथे या कॉलममध्ये आहे. लेटेस्ट व्हॅल्यू. त्यानंतर ॲब्सोल्यूट रिटर्न्स. ॲन्युलाइज रिटर्न. आपण जर 1 वर्षापूर्वी 1,000 रुपये दरमहा SIP चालू केली असती तर इन्व्हेस्टमेंट एका वर्षात झाली असती 12,000 रुपये. त्याचे व्हॅल्यू 16,047.27 रुपये. ॲब्सोल्यूट रिटर्न 33.73%. ॲन्युलाइज रिटर्न 67.33%. जर आपण 2 वर्षापूर्वी ही SIP चालू केली असती तर 2 वर्षात 24,000 रुपयाचे इन्व्हेस्टमेंट झालं असतं आणि त्याचं रूपांतर 45,177.25 रुपये. ॲब्सोल्यूट रिटर्न 88.24%. ॲन्युलाइज रिटर्न 74.52%. आपण जर 3 वर्षापूर्वी दरमहा 1,000 रुपये SIP चालू केली असती तर ते झाले असते 3 वर्षात इन्व्हेस्टमेंट 36,000 रुपये. त्याचे रूपांतर झाले असते 82,106.36 रुपये. ॲब्सोल्यूट रिटर्न 128.07%. ॲन्युलाइज रिटर्न 61.47%. आपण जर ही SIP 5 वर्षापूर्वी दरमहा 1,000 रुपये SIP सुरू केली असती तर 5 वर्षात इन्व्हेस्टमेंट झाली असती 60,000 रुपये. त्याचे रूपांतर 1,97,433.34 रुपये म्हणजेच ॲब्सोल्यूट रिटर्न 229.06%. ॲन्युलाइज 49.71%. आपण जर 10 वर्षापूर्वी SIP चालू केली असती तर
10 वर्षापूर्वी 1,000 रुपयाची SIP चालू केली असते तर इन्व्हेस्टमेंट झाली असते 1,20,000, त्याचे रूपांतर 4,34,564.69 रुपये. ॲब्सोल्यूट रिटर्न 262.14%, ॲन्युअलाइज रिटर्न 24.28%. मित्रांनो पहा, पोर्टफोलिओ अपडेटेड ऑन 31 ऑगस्ट 2024. हा जो पोर्टफोलिओ आहे या ETF फंडाचे, त्याचं अपडेट हे 31 ऑगस्ट 2024 रोजी करण्यात आलेले आहे. पोर्टफोलिओ टर्नओव्हर रेशो 16%. एकूण जे टर्नओव्हर आहे या ETF फंडाचे 16% आहे. कॅटेगरी ॲव्हरेज टर्नओव्हर रेशो इज 22.83%. तर कॅटेगरी ॲव्हरेज आहे 22.83%. इक्विटी फंडामध्ये गुंतवणूक आहे 99.33%. डेट फंडामध्ये 0%. अदर्स इतरमध्ये 0.67% एवढी इन्व्हेस्टमेंट आहे. इक्विटी होल्डिंग, तर इक्विटी होल्डिंग आहे 99.33%. F&O होल्डिंग्स 0%. फॉरेन इक्विटी होल्डिंग 0%. टोटल 99.33%. नंबर ऑफ स्टॉक्स, तर या फंडामध्ये, या ETF फंडामध्ये एकूण 11 शेअर कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यात आलेली आहे. कॅटेगरी ॲव्हरेज 48.70%. लार्ज कॅप इन्व्हेस्टमेंट्स 71.03%. मिड कॅप इन्व्हेस्टमेंट्स 24.26%. स्मॉल कॅप इन्व्हेस्टमेंट्स 2.33%. अदर 1.71%. तर मित्रांनो, तुम्ही माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. ओके फ्रेंड्स, जय हिंद, जय भारत.